एक व्हर्च्युअल क्वार्टर फायनल वेस्ट इंडिज विरुद्ध 196 धावांचं लक्ष्य, होस्ट टीम अंडर प्रेशर कारण सेमीफायनलमध्ये जायचं आहे, आणि अशा वेळेला संजू सॅमसनने 97 धावांची नाबाद खेळी करत भारताला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. हा तोच संजू सॅमसन आहे की जो वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये भारताच्या 11मध्ये नव्हता, मात्र त्याला आत्ता या मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं आहे आणि पुढच्या सामन्यांसाठी स्वतःची जागा निश्चित केली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की संजू सॅमसन भारतातर्फे पहिल्यांदा 2015मध्ये खेळला होता. म्हणजे एवढा गुणी खेळाडू असूनही त्याला जवळपास 11 वर्ष आज वाट पाहावी लागली अशी एखादी खेळी करण्यासाठी. तर नक्की काय झालं, त्याचा हा प्रवास जो इतका नाट्यम आहे तो कसा घडला, त्यात बरेच खाचखळगे होते, बरेच अप्स अँड डाऊन्स होते, नक्की काय झालं, त्याच्या अख्ख्या कारकिर्दीचा आढावा घेऊ आपण आज या व्हिडिओमध्ये. तर संजूच्या गोष्टीची सुरुवात होते IPL 2013पासनं. खरं तर दर IPL ऑप्शनच्या आधी बरेच संघ ट्रायल्स ठेवतात. अशीच एक ट्रायल ठेवली होती राजस्थान रॉयल्सनी, जिकडे तेव्हा त्यांचा मेंटर आणि कर्णधार असलेल्या राहुल द्रविडला सॅमसन दिसला. या यंग बॅटरकडनं त्याला बरंच प्रॉमिस वाटलं आणि त्यांनी सॅमसनला तिकडेच विचारलं की तू माझ्या संघाकडून खेळशील का. अर्थात या केरळाच्या 18 वर्षीय बॅट्समनसाठी ते स्वप्नवतच होतं. त्यांनी अर्थात होकार दिला आणि राजस्थान रॉयल्सनी सॅमसनला घेतलं त्या वर्षासाठी. IPL 2013मध्ये खेळताना सॅमसनने त्या मोसमामध्ये 206 धावा केल्या, तसेच 13 झेलसुद्धा घेतले. विशेष गोष्ट अशी की त्या सीझनमध्ये त्याला इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आणि पुढे त्याच वेगाने सॅमसन प्रगती करत राहिला. 2014-15मध्ये त्याला भारतासाठी पहिल्यांदा खेळायची संधी मिळाली. भारतीय संघाची अशी प्रथाच आहे की आपण दर काही वर्षांनी झिम्बाब्वेला एक नौखा संघ पाठवतो ODIs आणि T20Is खेळायला. अशाच एका दौऱ्यामध्ये सॅमसनची वर्णी लागली. 15मध्ये तो एका T20I सामन्यात खेळला. पहिल्या सामन्यात त्याने 19 धावाच केल्या आणि तो आऊट झाला. आणि त्यानंतर त्याला जवळपास 4.5 वर्ष वाट पाहावी लागली पुन्हा भारताकडून खेळण्यासाठी. तर त्याने या मधल्या वर्षात काय केलं, मधल्या वर्षात त्याने त्याचा IPLचा खेळ इम्प्रूव्ह केला. तो राजस्थान रॉयल्सकडनं खेळत राहिला. जेव्हा 2 वर्ष राजस्थान रॉयल्स बँड होते तेव्हा तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडनं खेळला आणि 2018मध्ये राजस्थानमध्ये तो परतला. 2017पासनं संजू सॅमसनची बॅटिंग बहरत गेली. त्यांनी 2017 ते 2024 या कालावधीत प्रत्येक सीझनमध्ये किमान 300 रन केले. अशी कन्सिस्टन्सी त्यांनी मिळवली. 2020मध्ये भारताच्या T20I संघात त्याला स्थान मिळालं, कारण अर्थात त्याचे जे IPL परफॉर्मन्सेस चांगले होत होते त्या बेसिसवर त्याची ही निवड झाली होती. 2020 ते 2024 तो भारताकडनं 41 सामने खेळला. मात्र या सामन्यांमध्ये सॅमसनची कामगिरी जी आहे ती टिकाऊ नसली तरी टाकाऊसुद्धा नव्हती. म्हणजे काय, त्याचं स्थान नेहमी तळ्यात मळ्यात राहिलं. काही मालिकांसाठी तो खेळायचा, काहीतनं बाहेर व्हायचा. श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड अशा अनेक मालिकांमध्ये तो खेळला. मात्र कुठेही त्याला संघात स्थान निश्चित करता आलं नाही. किंबहुना बऱ्याचदा त्याच्या रोलवर सुद्धा क्वेश्चन मार्क्स होते. म्हणजे तो नक्की ओपनिंग बॅट्समन आहे का, तो मिडल ऑर्डर बॅट्समन आहे का, विकेटकीपर बॅट्समन म्हणूनच ह्याच्याकडे बघायचं, हा नेहमी प्रश्न राहिला आणि त्याचे उत्तर अनेकदा मिळालं नाही आणि त्यामुळे तो संघ निवडीच्या नेहमी ऑन द एज राहिला. म्हणजे तो कधीच त्याचं स्थान अगदी निश्चित नव्हतं किंवा तो स्कीमच्या बाहेरसुद्धा नव्हता, कारण तो दर IPLमध्ये परफॉर्म करत होता. ही सायकल जवळपास 2024पर्यंत सुरू राहिली आणि सॅमसनच्या कथेला खऱ्या अर्थाने पहिलं वळण जे मिळालं ते 2024मध्ये. तर काय झालं 2024मध्ये, मला असं वाटतं की तोपर्यंत सॅमसनने विचार केला, अरे खूप झाल्या फ्लॅश इनिंग्स, खूप झाले 300+ रन्स, आपल्या संघ निवडीसाठी सिरियसली विचार केला जात नाही आहे. यावेळेला त्यांनी त्याचा बॅटिंग अप्रोच बदलला. म्हणजे IPL 2024मध्ये त्याचा जो वेग होता खेळण्याचा त्याच्याबरोबर त्यांनी आणलं सातत्य. त्या हंगामात त्याने 531 धावा केल्या. यावेळेला त्याचा स्ट्राईक रेट होता 153चा. म्हणजे त्याचा नेहमी स्ट्राईक रेट इतकाच असायचा, 150च्या अराऊंड 148, 154 असा वगैरे त्याचा स्ट्राईक रेट होता. तो त्याने मेंटेन केला. मात्र या सीझनमध्ये विशेष काय तर त्यांनी त्याचा ॲव्हरेज नेला होता 48वर. म्हणजे तुम्ही विचार करा, जवळपास 16 सामन्यांमध्ये 530 धावा, 150चा स्ट्राईक रेट आणि 48चा ॲव्हरेज, हे म्हणजे एका आयडियल T20I बॅटरचं लक्षण होतं. आणि त्यानंतर भारतीय संघाला त्याला इग्नोर करणं सोपं नव्हतं, त्याला स्कीममध्ये घ्यावं लागलं. 2024 विश्वचषकाच्या स्क्वॉडमध्ये सॅमसन होता. अर्थात त्याला कुठचाही सामना खेळायला मिळाला नाही, कारण भारताने तो अख्खा वर्ल्ड कप 12 खेळाडू खेळवूनच जिंकला. मात्र सॅमसन त्या स्क्वॉडमध्ये होता. आणि त्यानंतर जेव्हा 2024 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त झाले, त्यानंतर टॉप ऑर्डरमध्ये निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी पहिलं नाव जे होतं ते होतं संजू सॅमसनचं. आणि इकडनंच सुरू होतो संजू सॅमसन 2.0.
2024च्या वर्ल्ड कप नंतर सुरू झालेल्या नव्या सायकलमध्ये संजू सॅमसनला ओपनिंगमध्ये स्थान देण्यात आलं. यात सुरुवातीला श्रीलंकेच्या मालिकेत तो इतका चालला नाही. बांगलादेश विरुद्ध त्याची कामगिरी ठीकठाक होती. मात्र खऱ्या अर्थाने त्याचं करिअर जे बहरलं ते होतं दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत. भारत दक्षिण आफ्रिकेला गेला होता डिसेंबर 2024मध्ये 4 सामन्यांची T20I मालिका खेळायला, अर्थात त्याच्या आधी वन डे मालिकासुद्धा होती. आणि या T20I मालिकेत संजू सॅमसनने 2 शतकं केली. पहिल्या सामन्यात शतक आणि चौथ्या सामन्यात शतक. मात्र असं असलं तरी एका टिपिकल संजू सॅमसन स्टाईलमध्ये त्याने उरलेल्या 2 सामन्यात एकही धाव केली नाही. म्हणजे 2 सामन्यांमध्ये 100 आणि 2 सामन्यांमध्ये डक, अशी एक टिपिकल संजू सॅमसनची ती मालिका होती. आणि त्यामुळे सुद्धा त्याचं स्थान नेहमीच डळमळीत राहिलं. यानंतर भारत आले घरी आणि खेळायला आली होती इंग्लंड. ही 5 सामन्यांची मालिका होती. आणि या सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनच्या कथेला नवीन वळण लागलं. काय झालं? या 5 सामन्यांच्या मालिकेत संजू सॅमसनला केवळ 41 धावा करता आल्या. यात 3दा तो जोफ्रा आर्चरच्या विरुद्ध आऊट झाला आणि उरलेले 2 जे डिसमिसल्स होते ते सुद्धा फास्ट बॉलरच्याच अगेन्स्ट होते. त्यामुळे संजू सॅमसनचं शॉर्ट बॉलच्या अगेन्स्ट खेळण्याचं टेक्निकवर प्रश्न उभे राहिले. आणि त्याचं दुर्दैव असं की 5व्या सामन्यामध्ये जोफ्रा आर्चरचा एक चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला आणि त्याला दुखापत झाली. या दुखापतीचा फटका त्याला IPLमध्ये सुद्धा पडला, जिकडे तो सर्व सामने खेळू शकला नाही आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच खेळला. त्याची कॅप्टन्सी सफर झाली आणि आपण आता नक्की नुसतं पाहिलंच की तो आता राजस्थान रॉयल्स सोडून चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळणार आहे. यावर कमिंग बॅक टू T20I क्रिकेट, भारताची पुढची मालिका होती T20चा एशिया कप. आणि यावेळेला निवड समितीने निर्णय घेतला शुभमन गिलला बॅक करायचा. त्यांनी शुभमन गिलला संघात परत आणलं आणि ओपनिंग स्लॉट दिला अभिषेक शर्माबरोबर. त्यामुळे संजू सॅमसनची गच्छंती झाली मिडल ऑर्डरमध्ये. एखाद्या ओपनरला मिडल ऑर्डर पोझिशनशी जुळवून घेणं फार कठीण असतं, कारण तुमचा अख्खा अप्रोच बदलतो. सॅमसनचं तसंच काही झालं. त्यांनी काही धावा केल्या, मात्र त्याला मनासारखा इम्पॅक्ट टाकता आला नाही. मात्र निवड समिती फर्म होते की आम्ही शुभमन गिललाच बॅक करणार टॉपला. आणि त्यानंतर तो एशिया कप झाला. त्याच्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाला गेले. ऑस्ट्रेलियाला जाऊन भारत परत आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची 5 सामन्यांची मालिका होती. मात्र इथपर्यंत आता स्टोरीमध्ये आला होता एक नवीन ट्विस्ट. शुभमन गिलच्याच धावा होत नव्हत्या. गिल आउट ऑफ फॉर्म झाला. याच वेळेला सूर्यकुमार यादवसुद्धा आउट ऑफ फॉर्म होता. म्हणजे तुमचे टॉप 3 मधले 2 बॅट्समन आउट ऑफ फॉर्म होते. अशा वेळेला मग पुन्हा एकदा मॅनेजमेंटला विचार करावा लागला. आणि नशीब बलवत्तर असं की 5व्या सामन्याच्या आधी शुभमन गिलला इंजरी झाली. यामुळे शुभमन गिल त्या सामन्यातनं बाहेर झाला आणि सॅमसन तेव्हा स्क्वॉडमध्ये होता. त्यामुळे अर्थातच भारताने सॅमसनला ओपनिंगला पाठवलं. इकडे मात्र सॅमसननी त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्यांनी 22 बॉलमध्ये 37 धावा केल्या. भारताने एक फार मोठी धावसंख्या उभारली आणि तो सामना सहज जिंकला. संजू सॅमसननी त्याचं नाणं खणखणीत वाजवलं. यानंतर होणार होती न्यूझीलंड विरुद्धची मालिका. ही मालिका वर्ल्ड कपच्या आधीची शेवटची सिरीज होती आणि याच मालिकेच्या आधी भारताने त्यांचा T20 वर्ल्ड कपचा स्क्वॉड जाहीर केला. यावेळेला पुन्हा एकदा निवड समितीने आपली पोझिशन चेंज केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला टॉपला हवाय एक विकेटकीपर बॅटर, जो अर्थात होता संजू सॅमसन. यामुळे शुभमन गिल तर संघाबाहेर गेलाच, मात्र जितेश शर्माचा पत्ता सुद्धा कट झाला. मात्र यावेळेला पुनरागमन झालं अजून एका प्लेयरचं आणि तो होता ईशान किशन. ईशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तम परफॉर्मन्स देत झारखंडला विजयी बनवलं होतं आणि त्याच जोरावर त्याला संघात स्थान मिळालं. आणि नेमकं या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याची जागा रिकामी झाली आणि ती जागा घेतली ईशान किशननी, कारण त्याला संघाला गेम टाइम द्यायचा होता. सो त्यामुळे सॅमसन, अभिषेक आणि ईशान अशी इंडियाचे टॉप 3 झाले होते. मात्र न्यूझीलंडच्या मालिकेत पुन्हा एकदा टिपिकल संजू सॅमसन फॅशनमध्ये तो फेल झाला. या 5 सामन्यांच्या मालिकेत त्याला फक्त 46 धावाच करता आल्या. आणि पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं की सॅमसनची संघात जागा आहे का? आणि नेमक्या याच वेळेला ईशान किशननी 5व्या सामन्यामध्ये एक अफलातून शतक झळकवलं होतं. फक्त 33 बॉलमध्ये सेंचुरी मारत त्यांनी दाखवून दिलं की माझी जागा तर नक्की आहे. आणि मग आता वर्ल्ड कपच्या आधी निवड समितीला प्रश्न पडला की काय करायचं. म्हणजे तुमच्याकडे 2 ऑप्शन होते, कारण तिलक वर्मा परत येत होता. त्यामुळे त्याची जागा देणं त्याला भाग होतं. त्यामुळे आता उरतो फक्त एकच स्पॉट, तो म्हणजे ओपनिंगचा. आणि या ओपनिंगसाठी 2 होते कंटेंडर. एक होता संजू सॅमसन, जो सध्या आउट ऑफ फॉर्म होता, आणि दुसरा होता ईशान किशन, जो फॉर्ममध्ये होता नंबर 3 साठी. मात्र त्यांनी आधी अनेक संघांसाठी ओपनिंग केली होती आणि तिकडे चांगले परफॉर्मन्सेस दिले होते. सो त्यामुळे मग निर्णय घेण्यात आला की आपण ईशान किशन आणि अभिषेक शर्माला घेऊन ओपनिंग करू. आणि पुन्हा एकदा संजू सॅमसन संघाबाहेर गेला. असाच काहीसा सुरू होणार झाला भारताचा T20 वर्ल्ड कप. आणि जिकडे ईशान, अभिषेक आणि तिलक हे इंडियाचे टॉप 3 बनले. आणि त्यानंतर
जसं आपण एक्सपेक्ट केलं असेल, की या स्टोरीत आला अजून एक ट्विस्ट. वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माचे रनच होत नव्हते. फार आउट ऑफ फॉर्म गेला तो. एका सामन्यात तो दुखापतीमुळे बाहेर सुद्धा गेला होता, जेव्हा संजू सॅमसन खेळला नामिबिया विरुद्ध. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा परत आला आणि त्याला त्याची जागा देण्यात आली. यावेळेला एक फार मोठी घटना जी घडली ती म्हणजे भारत त्यांचा सुपर 8चा पहिलाच सामना हरले दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. आणि तोपर्यंत काय स्क्रिप्ट झाली होती, तर भारताचे टॉप 3 डावखुरे फलंदाज होते. तिघही लेफ्टी झाले होते. यामुळे अपोझिशनला त्यांच्या विरुद्ध प्लॅन करणं सोपं गेलं. ते ऑफ स्पिन बॉलर घेऊन येत होते. त्यांचे बॉलिंगचे प्लॅन सेट होते आणि त्यामुळे भारताची जी नेहमी राईट लेफ्टची फ्लेक्सिबिलिटी होती, ती कुठेतरी कमी झाली किंवा ती भारताला वापरता येत नव्हती. आणि त्यामुळे आता बदल करणं गरजेचं ठरलं. त्याच सोबत दक्षिण आफ्रिकेचा पराभव जिव्हारी लागला. तुम्हाला नेट रन रेट सुद्धा मेंटेन करायचा होता. सामने सुद्धा जिंकायचे होते. अशा वेळेला झिम्बाब्वे विरुद्ध भारताने पुन्हा संघ बदल केला. त्यांनी यावेळेला तिलक वर्मा, ईशान किशन या दोघांनाही संघात ठेवलं. रिंकू सिंगला बाहेर काढलं आणि ओपनिंगला जागा दिली संजू सॅमसनला. संजू सॅमसनने झिम्बाब्वे विरुद्ध ओपनिंगला 15 बॉलमध्ये 24 धावा केल्या. एक छोटीशी खेळी होती, पण इम्पॅक्टफुल होती. कारण की भारताचं नेहमी जे ओपनिंगमध्ये तुमचं मोमेंटम जात होतं, ते यावेळेला झालं नाही. एक चांगली ओपनिंग मिळाली. त्यावर सर्व फलंदाजांनी बिल्ड केलं आणि भारताने 256 धावांचा डोंगर उभारला. झिम्बाब्वेच्या विरुद्ध एक मोठा विजय झाला. आणि त्यामुळे या वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी सॅमसनचं स्थान निश्चित झालं. आणि यानंतर जे काय झालं तो इतिहास आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे. सॅमसनने एक अफलातून खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे निदान पुढच्या 2 सामन्यांसाठी तरी मला वाटतं त्याची जागा सेफ आहे. खरं तर T20 आहे, सामन्यांमध्ये किंवा संघामध्ये कोणाचीच जागा परमनंट नसते. ती तुमच्या फॉर्मवर आणि वेगवेगळ्या परफॉर्मन्सेसवर अवलंबून राहणार आहे. मात्र निदान वेस्ट इंडिज विरुद्धच्या या खेळीमध्ये थोडं मायलेज संजू सॅमसनला मिळेल आणि त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ही इनिंग्स ठरेल अशी आशा करूया. यापुढे तो कन्सिस्टंट राहून भारतासाठी एक महान ओपनिंग फलंदाज म्हणून त्याची कारकीर्द संपेल अशी आशा करूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी राहिल्या असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.